लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि नक्कीच येणाऱ्या 15 तारखेला मतदानाच्या रूपाने ते मतदान करतील, बहुमताने आम्हाला आमच्या पॅनलला निवडून देतील. तुम्ही निवडून गेल्यानंतर गेले अनेक वर्ष तुम्ही प्रभागात काम करताय, प्रामुख्याने काय कुठले प्रश्न तिथे राहिलेत ते तुम्ही त्याला बरेच प्रश्न मार्गी लावलेले आहेत आम्ही, आणि जे काही आता राहिलेले आहेत गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन आहे, काही रस्ते आहेत, काही उद्यान आहेत, काही आरक्षित जागा आहेत, ते आम्ही लवकरच डेव्हलप करणार आहोत. शरद पवारांचाही पक्ष या मतदारसंघामध्ये निवडणूक लढतोय आणि तुम्ही पण लढता, तरी तुम्हाला तुमच्या पक्षाला निवडून होईल असं नाही वाटत नाही तुम्हाला? नाही, ही स्थानिक निवडणूक आहे. लोक चेहरा बघून, काम बघून मतदान करतात. काल अमोल कोल्हेची मोठी रॅली झाली आहे, एकंदरीत पाहता तुम्ही 1.5 तास रॅली केलेली आहे. अमोल कोल्हे खासदारकीपुरती ठीक आहे, ही लोकल इलेक्शन आहे, लोकांना माहिती आहे कुणाला मतदान करायचं आहे. नाही, मी आत्ताच सगळ्या माझ्या मित्रांना, कार्यकर्त्यांना आपण सांगितलेलं आहे की फटाके आणि इतर पेपरचा कचरा करू नका. शेवटी त्या साफसफाई करणाऱ्या महिलाही आपल्या माता भगिनी आहेत, त्यांनाही आम्ही नाही लावलं, पण महापालिकेने ओव्हर टाईम दिलेला आहे. आम्ही कचरा नाही होणार याची आम्ही दक्षता घेऊ. याच कामगारांच्या कॉन्ट्रॅक्टवर आपली काय भूमिका असेल? कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर दबाव आणतात असं त्या महिलांचंही म्हणणं आहे, आणि कुठेतरी काम बचावण्यासाठी त्याही त्यांची भूमिका थोडा दड पण वागलं जातं. स्वच्छताही झालीच पाहिजे, दबाव नसणार तसा. आम्हीच कचरा कमी करू, म्हणजे त्यांना काम लागणार नाही. आज मास्टर कॉलनी येथील वसतीत आपला प्रचार चालू आहे, कसा पद्धतीने प्रचार चालू आहे आणि नागरिकांना काय आवाहन करणार? छान प्रचार चालू आहे, प्रतिसाद चांगला आहे, आणि नागरिकांना आवाहन करू की आम्हाला आमच्या पॅनलला चांगल्या मताने निवडून द्यावं. झालेली विजयाबद्दल काय वाटतं? प्रभाग क्रमांक 9 मध्ये आम्ही जसं प्रचार करत असेल, माझ्यासोबत अनुभवी लोक आहेत, जसं राहुल भाऊ भोसले आले, वैशालीताई घोडेकर झाले, सारिकाताई झाले. त्यामुळे आम्हाला लोकांचा प्रतिसाद खूप चांगला भेटतोय. डे 1 पासून लोकांनी खूप जास्त प्रेम दिले आणि आज पण खूप जास्त प्रेम दिले लोकांनी आम्हाला.